एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. अ, आतापर्यंत आपण दोन पार्ट बघितले वेव्ह ऑप्टिक्सचे न्यूमेरिकल्समध्ये. आता हा थर्ड पार्ट आहे, याच्यामध्ये आपण अजून न्यूमेरिकल्स घेणार आहोत. तर स्टार्टिंगला हा मायक्रोस्कोपचा आहे. वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर खूप लेंदी आहे, मोठा आहे, त्याचे न्यूमेरिकल्स पण जास्त असणार. ओके, सो बघा क्वेश्चन काय आहे. लाईट ऑफ वेवलेंथ 650 नॅनोमीटर falls on the objective of the microscope म्हटलं आहे इकडे. Okay. The angle of maximum cone of light pick up by the lens is 60 degree. Then calculate the resolving power of microscope. Okay. आता मायक्रोस्कोपचा रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असायला हवा. सो रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप जो आहे तो आहे 2 into NA अपॉन लॅम्बडा. आता 2 into NA ची व्हॅल्यू आपण काय घेतली, न्यूमेरिकल अपर्चर. सो n साइन अल्फा आहे अपॉन लॅम्बडा. आता इकडे n जो आहे तो इकडे म्हटलं n ची व्हॅल्यू आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर, तो काय असतो 1 असतो, तो आपण फाइंड करू शकतो. आता अल्फा काढायचा आहे पहिल्यांदा आणि लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली आहे. तो अल्फा कसा काढणार? रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप आहे हा, आम्ही सेपरेटली लिहितो इकडे. ओके, आता गिवन डाटा बघायचा. सो गिवन काय दिलंय बघा. गिवन जे दिलंय तुम्हाला काय म्हटलंय 650 नॅनोमीटर. सो लॅम्बडा जो आहे तो 650 दिलेला आहे नॅनोमीटर. आता 650 नॅनोमीटरचा कन्व्हर्जन करायचं मीटर मध्ये. सो नॅनो मीन्स 10⁻⁹. सो 650 इंटू 10⁻⁹ मीटर करायचा. आणि हा जो आहे तो 1 डिजिट मध्ये घ्यायचा आपल्याला. सो 6.5 इंटू 10⁻² 100 केला तर आपल्याला 650 मिळणार. सो 6.5 इंटू 10⁻² लिहिला, हा 1 डिजिट मध्ये लिहिला, कन्वर्ट केला. आणि हा किती आहे 10⁻⁹ ऍज इट इज मी लिहितोय. सो काय मिळणार आपल्याला 6.5 1 डिजिट मध्येच करायचा, इझी पडणार तुम्हाला कॅल्क्युलेशनला. सो हा 2 आहे, हा मायनस साइन आहे. सो 2 मायनस साइन, सो 10⁻⁻⁷ आपल्याला लॅम्बडा मिळणार. 1 डिजिट मध्ये फाइंड करायचं. 1 डिजिट मध्ये फाइंड केला तर तुम्हाला इझी टू कॅल्क्युलेट होऊ शकतो न्यूमेरिकल्स. ओके, आता हा लॅम्बडा मिळाला. आता n ची व्हॅल्यू 1 असते फॉर एअर. सो n ची व्हॅल्यू 1 टाकायची. आता अल्फा काढायचा आहे. गिवन काय दिले, मॅक्सिमम कोन ऑफ लाईट पिक अप बाय द लेन्स इज 60 डिग्री. हा 2 अल्फा दिलेला आहे बघा. 2 अल्फाची व्हॅल्यू ज्यावेळी आपण थेअरी मध्ये बघितलं त्यावेळी 2 अल्फा होता मॅक्सिमम कोन ऑफ अँगल. तो 2 अल्फा होता. 2 अल्फा इज इक्वल टू 60 डिग्री आहे. त्याच्यावरून अल्फा काढायचा. अल्फा काढणार 60, हा 2 इकडे डिवाइड होईल, आपल्याला काय मिळणार 30 डिग्री. तो अल्फाची व्हॅल्यू आपल्याला 30 डिग्री मिळते. ओके, हा 2 ऍज इट इज. n ची व्हॅल्यू 1 आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड करा, तुम्हाला रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप मिळणार. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स सो पहिल्यांदा आरपी ऑफ मायक्रोस्कोप काय येणार टाका, व्हॅल्यू काय आहे 2 ऍज इट इज. n ची व्हॅल्यू 1 आहे. 1 इंटू साइन ऑफ अल्फाची व्हॅल्यू काय 30 आहे अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू काय 6.5 इंटू 10⁻⁷. आता साइन 30 जो आहे काय असतो, साइन 30 हाफ असतो. साइन 60 काय असतो, साइन 90 काय असतो, तो बघायचा लॉग टेबल मध्ये आहे तुमच्या. सो साइन 30 हाफ असतो. सो 2 इंटू हा 1 ऍज इट इज, साइन 30 हाफ घेतला मी, हा 6.5 इंटू 10⁻⁷. सो 2/2 कॅन्सल होईल. सो 1 अपॉन 6.5, हा 10⁻⁷ वर घेतल्यावर काय होणार 10⁻+7 येईल. आता ह्याचा डायरेक्टली रेसिप्रोकल घ्यायचा. लॉग टेबल मध्ये रेसिप्रोकल कसा बघायचा तो आता मी सांगणार तुम्हाला कसं करायचं. तो हा पहिल्यांदा लिहून घ्या, आपण दुसऱ्या स्क्रीनवर हे फाइंड करणार. ओके, हा पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहा. ओके, आपल्याला मिळालेला बघा आरपीओ मायक्रोस्कोप 1/6.5 इंटू 10⁻⁷ इथपर्यंत आपण आलेलो. आता हा जो आहे
तो आपल्याला लॉग टेबलमध्ये बघायचा आहे. लॉग टेबलमध्ये बघताना 1 जर टर्म असेल तर त्याचा रेसिप्रोकल असतो तो रेसिप्रोकल ऑफ 6.5 आपल्याला बघायचा आहे. ओके ओके. तर हे जे आहेत ते रेसिप्रोकल्स आहेत बघा, रेसिप्रोकल ऑफ फोर फिगर नंबर्स. आता काय होता तो 6.5 होता, 6.5चा 0 बघायचा रेसिप्रोकलमध्ये. सो 6.5 कुठे आहे, इकडे 5.4 पर्यंत आहेत आणि इकडे बघा 6.5चा 0 बघायचा. 6.5चा 0 आपल्याला बघा हा जो आहे ओके 6.5चा 0 किती आहे बघा, 0 पॉईंट आहे, 0.1538 तो आपला आन्सर असतो. 0.1538 ओके. किती आलेला, 0.1538 इंटू 10⁻⁷ ॲज इट इज. आता हा जर आपल्याला 1 डिजिटमध्ये लिहायचा असेल तर काय लिहिणार आपण, 1.538 इंटू 10⁻⁻1 म्हणजे 0 आहे, 10⁻⁻1 म्हणजे हा एवढा येणार 0.1538 इंटू 10⁻⁷. सो काय येणार हा 1.538 इंटू 10⁻⁻1 प्लस 7 6 येणार. सो हा तुमचा रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप आहे. आणि ह्याचं जे युनिट आहे, युनिट काय येणार, मीटर -1 हे रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोपचं युनिट आहे. ओके, समजलंय का? समजलंय तर लाईक करा, सबस्क्राईब करा, अपकमिंग व्हिडिओ तुम्हाला मिळतील. ओके ओके. आता नेक्स्ट जो न्यूमेरिकल आहे तो आपण बघूया. बघा, a star is emitting light of wavelength 5000 angstrom unit. Determine the limit of resolution of telescope having the objective of a diameter of 200 इंच दिलेला आहे. आता इकडे कुठला आहे, टेलिस्कोप आहे. लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे थिटा फाइंड करायचा आहे. लिमिट ऑफ रिझोल्युशन थिटा काय आहे, टेलिस्कोपचा फॉर्म्युला तो आहे 1.22 लॅम्बडा अपॉन डी आहे. तर डी हा डायमीटर असतो आणि लॅम्बडा इज वेव्हलेंथ आहे. वेव्हलेंथ दिलेली आहे, डायमीटर दिलेले आहे. बट हे एंगस्ट्रॉम युनिट मध्ये दिली आणि हा इंच मध्ये दिलाय. सो दोन्ही आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचे. सो गिवन डेटा लिहा. सो गिवन काय दिलंय, वेव्हलेंथ दिली आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 5000 एंगस्ट्रॉम युनिट आणि एंगस्ट्रॉम युनिट कन्वर्जन काय करतो आपण, 5000 इंटू 10⁻⁻10 मीटर एंगस्ट्रॉनॉमिकल युनिट. आता हा 1 डिजिट मध्ये हवा आहे. सो 5 इंटू 10⁻³ म्हणजेच 5000 इंटू 10⁻⁻ काय -7 आहे, सॉरी 10⁻⁻10 आहे आणि आन्सर काय येणार 3 - 10. 5 इंटू 10⁻³ - 10 काय येणार -7. हे तुमचं, ही तुमची काय आली वेव्हलेंथ आहे. ओके, लॅम्बडा आपण फाइंड केली. सिमिलरली आता हा जो दिलेला आहे डी दिलेला आहे, डी जो दिला आहे तो 200 इंच मध्ये दिलेला आहे. आता 200 इंचेस म्हणजे आपल्याला माहिती आहे 200 इंचेस सेंटीमीटर मध्ये 2.54 सेंटीमीटर असतो. आता हा सेंटीमीटर मध्ये झालाय. सेंटीमीटरचं परत मीटर तुम्हाला माहिती आहे, इझिली आहे फाइंड करू शकता. इंटू 10⁻⁻² करायचा. तो बघा मी हा लिहितोय 200 इंटू 2.54 इंटू 10⁻⁻² मीटर. सो डी तुमचा काय येणार, डी इज इक्वल टू, आता 200 आहे म्हणजे 2 इंटू 10⁻² लिहू शकतो. बघा 2 इंटू 10⁻² म्हणजे 200 झाला इंटू 2.54 इंटू 10⁻². आता 2 - 2 10⁻0 होणार, 10⁻0 म्हणजे 1 येणार. सो फक्त काय येणार 2 इंटू 2.54. आता 2 - 2 कॅन्सल होईल. तो 10⁻0 1 असतो, तो मी ॲज इट इज लिहितो हा 2 इंटू 2.54. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार, 2 इंटू 4 8, 2 इंटू 5 काय येणार 10, 10चा 0 कॅरी 1 गेला, 2 इंटू 2 4, 4 प्लस 1 5. सो 5.08 मीटर तुमचा काय आला, डायमीटर आला. सो ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाका. देअरफॉर टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे, लिमिट ऑफ रिझोल्युशन. टू फाइंड लिमिट ऑफ रिझोल्युशन that is theta is equal to आहे ना 1.22 लॅम्बडा अपॉन डी आहे. 1.22 लॅम्बडाची व्हॅल्यू टाका. लॅम्बडाची व्हॅल्यू काय 5 इंटू 10⁻⁷ आणि डी ची व्हॅल्यू काय 5.08. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ते लॉग ने करायचं. 10⁻⁷ ॲज इट इज लिहा आणि ह्याला लॉग ऑपरेट करायचं. बघा 1.22
into 5 upon 5.08 ह्याचा लॉग कॅल्क्युलेट करायचा. ह्याचा लॉग मी लॉग ऑपरेशन डायरेक्टली लिहितोय, कसा आला तो सांगतोय, तुम्ही सेपरेटली करायचं, कारण लॉगचे व्हिडिओ मी अगोदर पण केलेले आहेत, त्यामुळे तो बेस घ्यायचा आणि तुम्ही सॉल्व्ह करायचं. हे मी सॉल्व्ह करून देणार. ओके, तुम्हाला फक्त चेक करायचं. आता मल्टिप्लिकेशन काय होतं, 1.22 इंटू 5 डिवाइड बाय 5.08 होता. सो लॉग ऑपरेट केल्यानंतर मल्टिप्लिकेशनची ऍडिशन झाली आणि मायनस हा डिवायडेशनला होता 5.08. तो लॉग ऑपरेट केल्यानंतर हे ऑपरेशन आलं. आता ह्याचा लॉग घेतलाय मी 1.22. आता हा सिंगल आहे, सिंगल डिजिट आहे. सो सिंगल डिजिट मीन्स डिजिट -1 करतो, कॅरेक्टरिस्टिक 0 आली आणि 12 चा 2 आपण बघितला तर आपल्याला 0864 मिळतो. आता हा 5 आहे, फक्त सिंगल डिजिट आहे, डिजिट -1 कॅरेक्टरिस्टिक 0 आली आणि हा बघताना आपण 50 चा 0 बघायचा. 50 चा 0 काय मिळतो आपल्याला 6990. आणि हा बघा, हा पण सिंगल डिजिट आहे, 5 आहे, 5 चा कॅरेक्टरिस्टिक 0 आली, 1 डिजिट, डिजिट -1 0 आला, मायनस पॉईंट. आता इकडे लॉग बघताना 50 चा 8 मध्ये बघायचा. 50 चा 8 आपल्याला 7059 भेटतो. आता हे सबस्ट्रॅक्शन पहिल्यांदा ऍडिशन करायची, हा मायनस एज इट इज लिहायचा. आता हे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला हा मिळतोय 0.0795. आता अँटी लॉग बघताना आपण काय करतो, 07 चा 95 मध्ये बघायचं. तर 07 चा 95 आपल्याला 1200 मिळतो. आणि आन्सर लिहिताना आपण काय करतो, एका डिजिट नंतर पॉईंट देतो, इंटू 10 ही टर्म देतो. इकडे 0 आहे, 10 दिला, 10 - 7 ऍज इट इज दिला. सो 10 काय असतो, 1 असतो. सो 1 इंटू 10 - 7 ऍज इट इज, हा 1.200 रेडियन तुमचा आन्सर आहे. हा तुमचा लिमिट ऑफ रिझोल्युशन थिटा आहे. ओके, नेक्स्ट जो आपला न्यूमेरिकल आहे त्याच्याकडे वळूया आपण. बघा, in a Young's double slit experiment, the ratio of intensity at maxima and minima in an interference patterns is 36:9 दिलेला आहे. Then what is the ratio of intensity of the two interfering waves? आता इकडे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपण अजून एक डेरिव्हेशन घेतलं, इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. आणि दोन इंटेन्सिटी, दोन लाईट्स एकत्र आल्या तर त्यांचे इंटेन्सिटीज काय असतात ते पण आपण फाईन केलेलं. आता इंटेन्सिटी मॅक्झिमा अँड मिनिमा अँड इंटेन्सिटी मध्ये काय फरक आहे. सो I1 ही इंटेन्सिटी, दोन वेव्स आहेत बघा, मॅक्झिमा आणि मिनिमा येण्यासाठी आपल्याला दोन वेव्स इंटरफेअर व्हायला हवे. सो मी पहिल्यांदा घेतो I1 इज द इंटेन्सिटी ऑफ फर्स्ट वेव्ह. आता हे जे हा जो न्यूमेरिकल आहे त्याच्यामध्ये थेरी इम्पॉर्टंट आहे. थेरी जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इझिली हा सॉल्व्ह करू शकता. आणि ह्याचीच अँप्लिट्यूड घेतो मी, A1 इज अँप्लिट्यूड ऑफ फर्स्ट वेव्ह, दोन वेव्स एकत्र येणार. सो I2 इंटेन्सिटी ऑफ सेकंड वेव्ह घेतोय. आणि A2 जो आहे तो अँप्लिट्यूड ऑफ सेकंड वेव्ह. ओके, आता इंटेन्सिटी अँड अँप्लिट्यूड मध्ये रिलेशन आहे. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर असतो, स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. आणि जर मॅक्झिमा आणि मिनिमा असेल, दोन जर इंटेन्सिटी, दोन लाईट वेव्ह जर एकत्र आल्या तर त्याचा मॅक्झिमम पॉईंट आणि मिनिमम पॉईंट काय असतो तो पण आपण बघितलाय. सो I1 ह्याचा इंटेन्सिटी ऑफ फर्स्ट वेव्ह आहे, A1 अँप्लिट्यूड ऑफ फर्स्ट वेव्ह आहे, I2 इंटेन्सिटी ऑफ सेकंड वेव्ह आहे, A2 अँप्लिट्यूड ऑफ सेकंड वेव्ह आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, व्हॉट इज द रेशो ऑफ इंटेन्सिटी ऑफ टू इंटरफेरिंग वेव्स. म्हणजेच तुम्हाला I1 अपॉन I2 हा फाइंड करायचा आहे. ओके, पण पहिल्यांदा तुम्हाला गिवन काय दिलंय बघा, इन डबल स्लिट एक्सपेरिमेंट द इंटेन्सिटी ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा दिलाय. सो तुम्हाला I मॅक्स अपॉन I मिनिमम दिलेला, म्हणजे दोन वेव्स ज्यावेळी इंटरफेअर होणार त्यावेळी त्याचा मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटीचा रेशो दिलाय. आता मॅक्झिमम इंटेन्सिटी, दोन जर वेव्ह जर एकत्र आल्या तर मॅक्झिमम इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍडिशन ऑफ अँप्लिट्यूडचा स्क्वेअर असतो. म्हणजेच A1 प्लस A2 चा स्क्वेअर येणार, हा मॅक्झिमम इंटेन्सिटी. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर, पण मॅक्झिमम असेल तर अँप्लिट्यूड आपल्याला A1 प्लस A2 मिळतो, तो ह्याचा स्क्वेअर मिळणार. आणि मिनिमम असेल तर A1 मायनस A2 आपल्याला अँप्लिट्यूड मिळेल, रिझल्टंट अँप्लिट्यूड, तो A1 मायनस A2 चा स्क्वेअर मिळेल. जस्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर.
आता इकडे काय लिहिलंय बघा, मॅक्झिमम जर इंटेन्सिटी दोन इंटरफेरिंग वेव्हची असेल तर मॅक्झिमम अँप्लिट्यूडचा स्क्वेअर करायचा. सो मॅक्झिमम अँप्लिट्यूड ऍडिशन ऑफ दोन टू अँप्लिट्यूड असणार, त्याचा स्क्वेअर असतो. सो इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर घेतला आपण. आणि मिनिमम साठी A1 मायनस A2 घ्यायचा. सो A1 मायनस A2 ही मिनिमम अँप्लिट्यूड आहे, त्याचा स्क्वेअर करायचा. सो इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. हा समजला तर पुढचा तुम्हाला इझिली येऊ शकतो. सो आय मॅक्स अँड आय मिन तुम्हाला दिलेला आहे. काय आहे, काय म्हटलंय बघा, द इंटेन्सिटी ॲट मॅक्झिमा अँड मिनिमा इन अन इंटरफरन्स पॅटर्न इज 36:9 दिलेला आहे. सो आय मॅक्स अपॉन आय मिन इज इक्वल टू 36/9 दिलेला आहे. याला इक्वेशन 1 म्हणा. Therefore, equation 1 becomes इक्वेशन 1 becomes केलं तर आपल्याला आय मॅक्स ची व्हॅल्यू लिहा 36 आहे, आय मीन ची 9 आहे, इज इक्वल टू A1 प्लस A2 चा स्क्वेअर अपॉन A1 मायनस A2 चा स्क्वेअर. A1 आणि A2 काय ते आपण लिहिले. आता ह्याचा टेकिंग द स्क्वेअर रूट घ्या, नंतर हे स्क्वेअर कॅन्सल होतील. टेकिंग द स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा काय मिळणार, 36 चा स्क्वेअर रूट 6 येणार, 9 चा स्क्वेअर रूट 3 येणार. हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर कॅन्सल होईल स्क्वेअर रूट घेतल्यानंतर. सो काय होणार, हा A1 प्लस A2 मिळणार आणि हा काय होणार A1 मायनस A2. सो स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर कॅन्सल झाले, हा फक्त राहिला. आता 6/2 काय येणार, 6/3 काय येणार 2 येणार. सो 2 इज इक्वल टू A1 प्लस A2 अपॉन A1 मायनस A2 आपलं आन्सर येणार. अजून आन्सर संपलेला नाही, आपल्याला I1 अपॉन I2 फाइंड करायचं. ह्या इक्वेशन वरनं पहिल्यांदा A1 बाय A2 फाइंड करायचा आणि नंतर I1 बाय I2 आपल्याला फाइंड करायचं. इक्वेशन आपलं हे होतं 2 इज इक्वल टू A1 प्लस A2 अपॉन A1 मायनस A2 होता. हा मी फक्त 2/1 लिहिला बिकॉज आपल्याला इकडे A1 बाय A2 फाइंड करायचंय, त्यामुळे मी 2/1 लिहिला. 2/1 का लिहिला, बिकॉज आपल्याला इकडे कंपाऊंड अँड डिव्हिडंड रूल यूज करायचे. बाय युजिंग compound and dividend रूल. हा रूल तुम्हाला माहित आहे का, हा रूल माहित असेल तर मी इकडे लिहितोय बघा. जर A बाय B इज इक्वल टू C बाय D असेल, दिस बिलॉंग्स टू कंपाऊंड अँड डिव्हिडंड रूल. काय म्हणतो, A प्लस B अपॉन A मायनस B इज इक्वल टू C प्लस D अपॉन C मायनस D. हा कंपाऊंड अँड डिव्हिडंड रूल आहे. ओके, आता इकडे बघा A बाय B काय इकडे 2/1 आहे. तो काय करायचंय, A प्लस B A मायनस B म्हणजेच 2 प्लस 1 अपॉन 2 मायनस 1 इज इक्वल टू. आता इकडे हा C आणि D आहे, हा C आणि हा D आहे. तो C काय आहे, A1 प्लस A2 पहिल्यांदा प्लस आहे ना, हा C झाला, प्लस D ची व्हॅल्यू काय A1 मायनस A2 अपॉन अगेन C मायनस D म्हणजे हाच लिहायचा A1 प्लस A2 फक्त मायनस करायचा A1 मायनस A2. आता हा सॉल्व्ह करा. 2 प्लस 1 काय येणार 3 येणार, 2 मायनस 1 1 येणार. आता हा बघा A1 प्लस A2 प्लस A1 मायनस A2. तो प्लस मायनस हा कॅन्सल होणार बघा, A2 मायनस A2 कॅन्सल होईल. तो A1 प्लस A1 काय येणार 2A1 अपॉन, आता हा मी परत देतो A1 प्लस A2 हा मायनस A1 मायनस मायनस प्लस A2 येणार. सो A1 मायनस A1 कॅन्सल होणार, सो 2A1 ॲज इट इज. A2 प्लस A2 येणार 2A2 येणार. सो इकडे 2 कॅन्सल होतोय, आपल्याला काय मिळतोय A1 अपॉन A2 मिळाला. A1 अपॉन A2 सो 3/1 आपल्याला A1 अपॉन A2 मिळतो. हाच मी रिअरेंज करून इकडे लिहितोय. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3/1. आता आपल्याला फाइंड काय करायचं होतं, इंटेन्सिटी I1 अपॉन I2 याचा रेशो फाइंड करायचा आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ इंटेन्सिटी ऑफ द टू इंटरफेरिंग वेव्स. आता I1 साठी I1 ची अँप्लिट्यूड काय होती, I1 ची अँप्लिट्यूड A1 होती आणि I2 ची अँप्लिट्यूड A2 होती. सो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, रिलेशन माहिती आहे, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. सो I1 इंटेन्सिटी I1 साठी काय येणार, अँप्लिट्यूड कुठले येणार A1 येणार. सो A1 चा स्क्वेअर येणार आणि I2 साठी
ॲम्प्लिट्यूड कुठली आहे, A2 आहे, म्हणजे सेकंड वेव्हची इंटेन्सिटी ही आहे आणि सेकंड वेव्हची ॲम्प्लिट्यूड A2 आहे, सो A2 स्क्वेअर आहे. सो A1 अपॉन A2, A1 अपॉन A2 माहिती आहे तुम्हाला, सो आपण हा A1 अपॉन A2 चा स्क्वेअर लिहू शकतो. बघा A1 चा स्क्वेअर आहे, A2 चा स्क्वेअर आहे, तो A1 अपॉन A2 चा स्क्वेअर लिहू शकतो. सो I1 अपॉन I2, A1 अपॉन A2 काय 3/1 आहे, त्याचा स्क्वेअर घ्यायचा. तो आपल्याला आन्सर काय मिळणार, 3 चा स्क्वेअर नाही, 1 चा स्क्वेअर 1. सो I1 अपॉन I2 आपल्याला काय मिळतोय 9/1. सो पहिल्यांदा कम्प्लिटली वाचायचं आहे, नंतर थेरी अप्लाय करायची. जर थेरी तुम्हाला येत नसेल तर हायडा नाही, त्यामुळे थेरी पण इम्पॉर्टंट आहे न्यूमेरिकल्स साठी. ओके, समजला. हा आपला रेशो ऑफ इंटेन्सिटीज आहे. तो कम्प्लीट वाचायचा आहे, नंतर सोडवायचा. नेक्स्ट काय बघा, what is the minimum distance between two objects which can be resolved by microscope having visual angle 30 degree when a light of wavelength 600 nanometer is used. आता इकडे what is the minimum distance of microscope, minimum distance of microscope and visual angle आहे. visual angle म्हणजे इकडे सेकंड केस आहे ना मायक्रोस्कोपची, जी आहे ल्युमिनस ऑब्जेक्टसाठी. तर ल्युमिनस ऑब्जेक्टसाठी थिटा जो आहे, सॉरी ए जो आपण फाइंड केलेला, ए म्हणजेच लिमिट ऑफ रिझोल्युशन. लिमिट ऑफ रिझोल्युशन काय होता, तर 0.61 लॅम्बडा अपॉन एन साइन अल्फा असा आपण फाइंड केलेला, बघा आठवतो. आणि हेच डिस्टन्स, तोच तुमचा मिनिमम डिस्टन्स आहे आणि त्यालाच आपण लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणतो. हेच आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इकडे तुम्हाला काय दिलंय ते बघायचंय, गिवन डेटा लिहायचं. गिवन डेटा काय आहे, गिवन डेटा बघा काय म्हटलंय, व्हिज्युअल अँगल 30 डिग्री दिलाय. व्हिज्युअल अँगल म्हणजे 2 अल्फा दिलेला आहे. बघा मायक्रोस्कोप मध्ये आपण 2 अल्फा घेतलेला, सो 2 अल्फा इज इक्वल टू 30 डिग्री आहे. सो अल्फा इज इक्वल टू काय येणार, 30 डिग्री अपॉन हा 2, सो 30 अपॉन 2 15 डिग्री, हा तुम्हाला अल्फा मिळेल. आणि काय दिलंय, सो एन ची व्हॅल्यू इकडे एअर मध्येच असणार, सो एन इज इक्वल टू 1च घ्यायचं आहे. अगेन वेवलेंथ दिलेली आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 600 नॅनोमीटर दिलेली आहे. आता नॅनोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन करायचं आहे, सो 600 इंटू नॅनोमीटर मीन्स 10⁻⁹. आता सिंगल डिजिट मध्ये हवाय आपल्याला, सो 6 इंटू 10⁻², 10⁻² म्हणजे 100 इंटू 6 600, सो इंटू 10⁻⁹. सो 6 इंटू काय येणार, 10⁻², 10⁻⁹, 2 मायनस 9 काय होणार, 10⁻⁷ आपल्याला लॅम्बडा मिळतो. आता व्हॅल्यू टाका इझिली. सो देअरफॉर त्याला इक्वेशन 1 म्हणा. इक्वेशन 1 बिकम्स, सो काय येणार, a इज इक्वल टू 0.61 लॅम्बडाची व्हॅल्यू 6 इंटू 10⁻⁷ डिवायडेड बाय एन ची व्हॅल्यू 1 आहे, 1 इंटू साइन ऑफ 15. आता पहिल्यांदा साइन ऑफ 15 तुम्हाला नॅचरल साइन मध्ये बघायचं आहे, तो आपण बघणार. पहिल्यांदा हा आधी मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार, हा 6 1 जा 6, 6 6 ला 36, 36 चा 6 कॅरी केला, 6 घेतला, कॅरी 3 घेतला, 6 0 0, हा 3 ॲज इट इज 3.66 इंटू 10⁻⁷ तुमचा येणार. आणि हा तुम्हाला 1 इंटू साइन 15 साइन 15 येणार. आता साइन 15 आपण बघूया नॅचरल साइन मध्ये. नॅचरल साइन मध्ये 15 चा 0 बघायचा आहे, तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. ओके बघा नॅचरल साइन आहे, नॅचरल साइन मध्ये आपल्याला 15 चा 0 बघायचा आहे. तर 15 चा 0 बघा काय आहे, 0.2588. ओके 0.2588 आपल्याला लिहायचा आहे. ओके बघा मी लिहितोय, हा साइनचा 15 किती आलेला, 0.2588 होता. बघा हा 3.66 ॲज इट इज लिहितोय इंटू 10⁻⁷, आणि हा काय 0.2588. ओके, आता हे तुम्हाला लॉगने सॉल्व करायचं आहे एवढं, आणि नंतर हा 10⁻⁷ ॲज इट इज लिहायचं. ओके, सो लॉगने आपण अप्लाय करूया. ओके ओके बघा मी लॉग अप्लाय केला आहे. बघा 3.66 होता आणि 0.2588 होता. लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार, ए बाय बी आहे, सो लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी, सो लॉग ऑफ 3.66 मायनस लॉग ऑफ 0.2588 लिहिला. आता कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, हा डिजिट सिंगल डिजिट आहे, डिजिट -1, सो 1 - 1 0 लिहिला. आणि 36 चा 6 मी फाइंड केला, तो आपल्याला मिळालेला 5635 मिळतोय. आणि हा 0 आहे, 0 म्हणजे बार 1 लिहिलाय, आणि
पॉईंट लिहिला तर 25चा एडेड आपल्याला 4130 मिळतोय. आता ह्याचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. बारचं सबस्ट्रॅक्शन आहे म्हणून मी सेपरेट करतोय, साईडला लिहितोय, बघूया. ओके, आता हे सबस्ट्रॅक्शन बघा. सबस्ट्रॅक्शन आहे ऑपरेशन मायनसच करायचं आहे. 5 - 0 5 येणार. 3 - 3 0 येईल. ओके, 6 - 1 काय येणार? 6 - 1 5 येणार आणि 5 - 4 1 येणार. आता हा 0 मायनस बार 1 आहे. बार 1 म्हणजे -1 असतो. सो मायनस ऑफ -1, मायनस ऑफ -1 काय असतो? +1 असतो. सो मायनस मायनस प्लस होणार, हा 1 येणार फक्त. सो 1.1505 ह्याचा तुम्हाला एंटीलॉग बघायचं आहे. सो हे ऑपरेशन, बारचं ऑपरेशन काही विद्यार्थ्यांना कळत नाही, त्यामुळे मी सेपरेट केलं आहे ते. ओके, सो काय आला? 1.1505 ह्याचा एंटीलॉग काढायचा आहे. ओके, आता एंटीलॉग बघताना आपण काय करतो? 15चा 05 बघायचा. पॉईंट नंतर आपण एंटीलॉग घेतो. सो 15चा 05 जो येतोय तो आपण बघूया लगेच. बघा, एंटीलॉग 15 आहे. 15चा 05 बघायचा. 15चा 0 1413 मिळतो. 1413 आणि 5 जो आहे तो हा बघा 2 आहे. सो 1413 + 2 काय येणार? 1415 येणार. सो आपण लिहूया. आपल्याला 1415 मिळाला. सो इकडे पॉईंट देतो आपण इंटू 10⁻⁻, आन्सर लिहिताना हा इकडची जी पॉवर आहे ती लिहायची, 10⁻1 येणार. इंटू काय येणार? 10⁻⁻7. सो आपल्याला काय मिळाला? सो 1.415 इंटू 10⁻1 - 7 - 6 मीटर हे तुमचं ए आहे. हे तुमचा आन्सर आहे. ओके, समजलंय? ओके, थँक्यू.